आजच्या व्हिडिओमध्ये आपण चपाती बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व खास टिप्स पाहणार आहोत। एकदम परफेक्ट आणि टम्म फुगलेली तुमची चपाती बनेल जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या। जरी तुम्ही पहिल्यांदा नवीन चपाती बनवत असाल तरी अगदी 24 तास मऊ लुसलुशीत राहणारी ही चपाती बनणार आहे। तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स सर्व तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून एकदम परफेक्ट अशी चपाती तुम्हाला सुद्धा बनवता येईल जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम चपाती बनवण्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे आपण 2 वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ आम्ही चाळूनच ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे आपण थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं आपण तेल घातलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, उकळी येऊ द्यायची नाही, थोडंसं कोमट असं करून घ्यायचं आहे। आणि ह्या कोमट पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळण्यासाठी आता आपण या पाण्याचा यूज करणार आहोत। थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। कधीही चपातीसाठी पीठ मळताना खूप जास्त पातळही मळू नये आणि खूप जास्त घट्टही मळू नये। तर आपल्याला हे थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपलं हे पीठ आहे ते एकदम परफेक्ट मळून झाले। 10 मिनिटासाठी रेस्टसाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे। तर अशा पद्धतीने पीठ झाकून ठेवल्यामुळे चपात्या आहेत त्या एकदम सॉफ्ट बनतात आणि थोडंसं मुरू दिलं की चपात्यासुद्धा छान फुलतात। तर इथे मळून झालं की पुन्हा आपण यावरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर पुन्हा आपण याला मळून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण मळून घेणार आहोत। तेल घातल्यामुळे चपातीसुद्धा खूप भारी बनते। तर इथे आपलं एकदम परफेक्ट पीठ तयार आहे। आता आपण चपात्या बनवायला सुरुवात करूया। तर चपात्या बनवण्यासाठी थोडासा आपण इथे गोळा घेऊया आणि त्याला अशा पद्धतीने त्याचा उंडा बनवून घ्यायचा। इथे बघू शकता थोडंसं पिठाने स्प्रेड करून आपण याचं अशा पद्धतीने वाटी तयार केलेली आहे। त्यामध्ये आपल्या तेलात बुडवलेला आणखीन एक उंडा यामध्ये भरायचा आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला तो बंद करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता यामुळे चपाती छान फुलते। तर उंडा घालून तुम्ही ही चपाती बनवू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता आपण ही चपाती लाटून घेऊया। तर चपाती जेव्हा आपण तव्यावरती टाकतो तेव्हा तवा थोडासा गरम असला पाहिजे। गरम गरम तव्यावरती चपात्या आहेत त्या छान निघतात। दोन्ही साईडने आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता चपाती हळूहळू फुलत आहे। तर या पद्धतीने ही चपाती आहे ती एकदम अशी टम्म फुगत आहे, तुम्ही बघू शकता। आता दोन्ही साईडने आपल्याला छान तेल लावून भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुपाचा सुद्धा यूज करू शकता। चपात्या तयार झाल्यानंतर कधीही चपात्या एकावरती एक ठेवायच्या, म्हणजे जास्त वेळ त्या मऊ राहतात, लवकर कडक होत नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकता एकावरती एक आपण चपात्या बनवून घेतलेल्या आहेत, ठेवून सगळे आपल्या इथे तयार आहेत। आता एक आपण हातात घेऊन दाखवत आहोत, बघू शकता खूप सॉफ्ट झालेली आहे। अगदी तुम्ही याला 1-2 दिवस फ्रीजमध्ये नाही ठेवले तरी ह्या अगदी सॉफ्ट राहतात, कडक होत नाही, यांचे काठसुद्धा कडक होत नाही। तर या पद्धतीने व्हिडिओमधल्या टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि आजची ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।